नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता 1 रुपया बनून, त्या शेतकऱ्यासाठी लवकरच अवकाळी पावसाचा नुकसान भरपाई आणि पीक विमा दोन्ही लवकरच भेटणार आहेत, अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा देखील केलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला देखील असाल, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्याला लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी बोनस देण्याचा निर्णय अखेर मागच्या वर्षी देखील 20,000 रुपये दिले होते, यावर्षी देखील आम्ही 20,000 रुपये देतात अशी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शेतकऱ्यासाठी आश्वासन देखील दिले आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आज हेक्टरी 20,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आता अर्थसंकल्पात पीक विमाला आता 20,000 रुपये मंजूर देखील आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आता माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पीक विमाच्या तुमच्या खात्यावरती येणार आहे। स्वतःच मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना आज सर्वात मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला। त्यामुळे मित्रांनो, काय करायचं आहे, 20,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, यासाठी 20 रुपये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कुठे जायचं आहे, कुठे अर्ज करावा लागणार आहे, याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। आता हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे। आत्ताच तुम्ही पाहिलं असेल, आत्ताच केलेल्या ज्याच्या माध्यमातून खूप मोठा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। टोटल 20,000 रुपये लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता येणार असल्याची सर्वात मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला हा 20,000 रुपयेचा नक्की लाभ कसा मिळवायचा, नंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता राज्य सरकारने जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा देण्याची घोषणा आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर 2025मध्ये शेतकऱ्यांनी दिलेले मतदान, त्यामुळे आलेले भाजप सरकार यांच्या खुशीने प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये देण्याचा निर्णय आत्ताच घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, यामध्ये पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, हा 20,000 रुपये लाभ तुमच्या बँकेत घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया पीक विमा भरला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। 2025मध्ये जो अर्थसंकल्प झालेला आहे, या अर्थसंकल्पामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 रुपये पीक देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यासाठी आनंदाचा लाभ असणार आहे, याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती बघा। आता कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही याची सुद्धा माहिती बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 20,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला कशामार्फत मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा, 1 रुपये भरून जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल, तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, नक्की मिळणार आहे। बघा, जे खरीप हंगाम आहे, खरीप हंगामच्या 2025च्या विमा वाटपासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। अर्थसंकल्पात पीक विम्याला मंजूर देण्यात आलेली आहे। तर राज्य सरकार जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये 9 विमा कंपन्यांना राज्य उर्वरित हिस्सा अनुदान दिल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा आता वाटप होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे, किती रुपये वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती रुपयाचा विमा वाटप होणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर कोणकोणत्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे, या संदर्भात डिटेल माहिती अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे।
त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देणार आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे पीक विम्याचे, त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्याचा जो अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, आता तो त्या खरीप हंगामामध्ये 2024च्या पीक विम्याच्या वाटपावरून अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारतर्फे विशेष तरतूद करण्यात आली आहे. कालच विरोधकांनी जो मुद्दा उचलून धरलेला होता, यामध्ये कर्जमाफीचा योजना आणि पीक विमा योजना संदर्भात विरोधकांनी मुद्दा उचलून धरल्याने देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्हाला यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत एका मिनिटामध्ये सांगतो. 2024च्या वर्षामध्ये 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे, अशी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याने सगळ्यामध्ये आनंदाचे वातावरण झालेलं आहे. आता हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याच्याबद्दल सुद्धा सर्वात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तसेच शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तुमच्या खात्यामध्ये जर पर हेक्टरी 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणे अतिशय गरजेचे आहे, तर तुम्हाला महत्त्वाची माहिती समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, आता आपण कोणकोणत्या पीक विम्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता सर्वात प्रथम विमा कंपनीला राज्य अनुदान भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ते म्हणजे ओरिएंटल जनरल कंपनी. दुसरी विमा कंपनी आहे ते म्हणजे AIC कंपनी, जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, तिसरी विमा कंपनी ती म्हणजे HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, ही सुद्धा एक विमा कंपनी आहे. दुसरी आहे HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. आणि युनिव्हर्सल, आता चौथी कंपनी आहे ते म्हणजे विमा कंपनी युनिव्हर्सल शोपी जनरल कंपनी, आणि इन्शुरन्स कंपनी आहे ते म्हणजे लिमिटेड कंपनी आहे. याचबरोबर पाचवी विमा कंपनी आहे ते म्हणजे ICCL लोबर्ड सावी आणि विमा कंपनी आहे दुसरी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. सातवी विमा कंपनी ते म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी. अशा वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत. त्या विमा कंपन्या ज्या सरकारने अनुदान जमा केले त्यांच्या त्या विमा कंपन्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितली आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल. याचबरोबर विमा कंपनी ती म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरी कंपनी ती म्हणजे पुढची कंपनी ती म्हणजे चोलामंडलम MM जनरल इन्शुरन्स कंपनी. दुसरी कंपनी ती म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्व 9 कंपन्या राज्य सरकारचा हिस्सा आहे. म्हणजे जे अनुदान दिलं जातं त्या अनुदानामध्ये या विमा कंपन्याला तरतूद करण्यात आले, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा. तर दुसरं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकाचं वाटप होणार आहे, कुठल्या पीक विम्याचं वाटप होणार आहे, थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हा पहिला जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मित्रांनो, पुढचा जिल्हा तो म्हणजे परभणी. परभणी जिल्ह्यातील जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर 4 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 350 कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे. आता पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्त विमा वाटप होणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर जर पाहिलं तर पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटीचा जास्तीचा पीक विमा आता या ठिकाणी वाटप होणार आहे. पुढचा जिल्हा तो म्हणजे जालना. जालना जिल्ह्यात देखील 493 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त विमा भेटणार आहे. तर तुम्हाला हे झाले जिल्हे. पुढचा जिल्हा तो म्हणजे पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर. आता पहिलं तो होता अहमदनगर. त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील 27,000 शेतकरी आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी आहेत, त्यांना देखील पीक विमा भरला असेल त्यांना देखील लाभ मिळणार आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 2.5 कोटी मंजूर करण्यात आले, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली. तर मित्रांनो, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 3,73,000 शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत. नागपूर जिल्ह्यातील 16,000 शेतकरी आहेत. याचबरोबर जालना जिल्ह्यातील जी आकडेवारी आहे ती अद्याप स्पष्ट झाली नाही, अशी माहितीसुद्धा सरकारकडून देण्यात आलेली आहे. आम्ही सुद्धा ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्र सरकारकडून जवळजवळ शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यात आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील, ठाणे जिल्हा असेल,
नंतर रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, याचबरोबर आपण पाहिले गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, चोलामंडलम SM जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 12 शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, विमा कंपन्या झाल्या आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। शेतकऱ्यांना जालनामध्ये देखील भेटणार आहेत। नंतर भंडारा जिल्ह्यातील की 70,000 शेतकरी, पालघर जिल्ह्यातील 1,00,000 शेतकरी, असे 2,00,000 शेतकरी, नंतर वाशिम जिल्ह्यातील 25,000 शेतकरी आणि बुलढाणा जिल्ह्यातील 3,40,000 शेतकरी, तसं पाहिलं गेलं तर सांगली जिल्ह्यातील 23,000 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील 3,00,000 शेतकरी, बीड जिल्ह्यातील बघायला गेलं तर प्रत्येक हा पीक विमा मंजूर झाला आहे, त्यांच्यावरती अजून तरतूद करण्याची बाकी आहे। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी, त्याचबरोबर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील 3,00,000 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 2,00,000 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2,00,000 शेतकरी आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील 70,000 शेतकरी आहेत। लातूर जिल्ह्यातील 2,00,000 शेतकरी आहेत। लातूर जिल्ह्यातील मित्रांनो हे इतकं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला टक्केवारीनुसार ज्या लोकांनी पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे पैसे भरण्यात आले आहेत। आता तुमचं नाव, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का पाहणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।